आज लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर नाशिक शहरातील प्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये सकाळपासूनच भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय। मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने सुंदर दिसतंय, तर जय श्रीरामच्या घोषणांनी वातावरण सुद्धा भक्तिमय झालंय। काळाराम मंदिराशिवाय नारोशंकर मंदिर, त्याचबरोबर रामकुंड परिसर आणि पंचवटी भागातील इतर मंदिरांमध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी आहे। संध्याकाळी दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये 10,000पेक्षा अधिक दिव्यांनी प्रकाशोत्सव साजरा केला जाणार आहे। मंदिराचे पुजारी नरेश पुजारी यांच्याकडून आजचं महत्त्व आणि भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। आज लक्ष्मीपूजन आणि त्यानिमित्तानं संपूर्ण नाशिकच्या मंदिरांमध्ये मोठी गर्दी बघायला मिळते। विशेषतः प्रसिद्ध असलेल्या काळाराम मंदिरामध्ये देखील पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं खरं तर नाशिकच्या या रामकुंड परिसरामध्ये असलेली जी मंदिर आहे त्यांच्यामध्ये देखील मोठी गर्दी झालेली आहे। जय श्रीरामाचा जयघोष करत या ठिकाणी राम भक्त जे आहेत ते आजच्या दिवसाचं दर्शन घेऊन खरं तर याची सुरुवात करताय। आणि प्रामुख्याने जर बघितलं तर काळाराम मंदिरामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे, फुलांची आरास करण्यात आलेली आहे। आजच्या दिवसाचं जे महत्त्व आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिककर जे आहे ते मोठ्या संख्येनं त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। सुरुवातीला आपण या मंदिराचे जे पुजारी आहे नरेश पुजारी त्यांच्याकडनं आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून घेऊयात। काय नेमकं आजच्या दिवसाचं महत्त्व? जय श्रीराम। आजचा दिवस आपल्या सर्व हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचा, अंधाराकडून तेजाकडे जायचा आजचा दिवस प्रामुख्याने आहे। आज लक्ष्मीपूजन हजारो वर्षाची परंपरा असलेल्या अशा या नाशिकच्या श्री काळाराम मंदिरामध्ये आज सायंकाळी 7 वाजता बरोबर लक्ष्मीपूजनाला सुरुवात होणार आहे। इथे साक्षात लक्ष्मी म्हणजे सीतामाई या ठिकाणी विराजमान आहे। या सीतामाईंचे व्यवस्थित षोडशोपचारे पूजन, श्रीसुक्तांनी त्यांचं पूजन, अभिषेक या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी विविध आमच्या पुजारी घराण्यातल्या लोकांकडच्या सोन्याच्या वस्तू असतात, दागदागिने असतात, ते देखील या ठिकाणी आणले जातात। त्यांचं देखील या ठिकाणी पूजन या ठिकाणी संपन्न होत असतं। त्यांना या ठिकाणी साळीच्या लाया असतील, धने असतील, बत्तासे असतील, याचबरोबर या ठिकाणी फराळाच्या विविध पदार्थांचा नैवेद्य देखील अर्पण केला जातो। हा दिवस आमच्यासाठी खूप पवित्र आहे। तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दरवर्षी आम्ही राम मंदिरात भेट द्यायला येतो। आम्ही सर्व सीए मंडळी आहोत आणि आम्हाला इथे येऊन खूप आमच्या दिवसाची सुरुवात होते। पूर्ण वर्ष जे आहे ते आमचं सुख समृद्धीत जातं। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।